अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे श्री परशुराम जयंतीनिमित्त रविवारी सकाळी 6:30 वाजता भव्य कार बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे। या रॅलीची सुरुवात रहाटे कॉलनीतून गोरक्षण मंदिरातून होईल आणि समारोप रामनगरातील हनुमान मंदिरात होणार आहे। ब्राह्मण लोकांचे तसेच सर्वांचेच आराध्य दैवत श्री परशुराम यांचा जन्म अक्षय तृतीयेला झाला। यावर्षी ती अक्षय तृतीया 30 तारखेला होती, पण त्या दिवशी प्रत्येकाच्या घरी काम असल्यामुळे आणि भरपूर कार्यक्रम असल्यामुळे आपण कित्येक वर्षापासून त्याच्या येणाऱ्या प्रत्येक पहिल्या रविवारी साधारणतः ही आपण परशुराम जन्मोत्सव रॅली काढतो। ही रॅली सकाळी 6:30 वाजता गोरक्षण वर्धा रोड येथून निघून नागपुरातील विविध भागात फिरून आणि त्याचं पुष्कळ ठिकाणी चांगलं स्वागत होतं आणि त्याचं समापन शेवटी यावर्षी आपण रामनगर चौक राम मंदिराच्या समोरच्या ग्राउंडवर करणार आहोत। जी आता ही परवाची जी रॅली आहे, परशुराम जयंतीनिमित्त रॅली जी केली जाते आहे ती अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ नागपूर विभाग यांच्यातर्फे केल्या जाते आहे। आणि जसं आता सरांनी सांगितलं, सकाळी 6:30ला आपण या गोरक्षणपासून ही रॅली सुरुवात करणार आहोत। याचा मार्ग जो आहे तो गोरक्षणपासून सुरू होऊन लोकमत चौक, रामदास पेठ, बजाजनगर, लक्ष्मीनगर, 8 रस्ता चौक, तात्या टोपे नगर, ऑरेंज सिटी हॉस्पिटल चौक, प्रतापनगर चौक, त्याच्यानंतर माटे चौक आणि असं करत ती वाया शंकरनगर म्हणजे शंकरनगर मार्गे ती रामनगरला त्याचं समापन होणार आहे। बेसिकली शोभायात्रेचा किंवा परशुराम रॅलीचा आपला उद्देश एकच आहे, सर्व समाजामध्ये आपलं हे जे आपण आता सध्या हिंदू एकता सगळ्या समाजाला आपण घेऊन चालतो आहोत, सगळ्या लोकांना सोबत घेऊन चालतो आहोत। शांततेचा तर आपला एक विषय आहेच की आपली जी रॅली आहे त्या माध्यमातून आपण आपल्या समाजामध्ये सगळीकडे एक शांतता आपल्याला हे करायची आहे। एक शिस्तबद्ध अशी ही रॅली असते आणि सर्व जातीयाचे लोक या रॅलीमध्ये जागोजागी स्वागतासाठी पण उभे असतात। हे एक याचं विशेषता आहे। तुम्ही बघत असाल की हा जरी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने ही रॅली आयोजित केली असली, एक लीड केली असली, तरी सर्व जातीचे लोक या रॅलीला उपस्थित असतात। ही याची एक प्रमुखता आहे हे मला वाटतं।